नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत फ्लावरची कोरडी सुकी भाजी. ही अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि डब्यासाठी परफेक्ट आहे. रोज सकाळी सकाळी नवऱ्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी कोणती भाजी करावी हा प्रश्न असतो. त्यासाठी ही झटपट होणारी फ्लावरची सुकी भाजी नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी फ्लावर घेतला. हे 300 ग्रॅम फ्लावर आहे. फ्लावर घेताना आहे ना बघून घ्यायचं. असं वरती बुरशी आलेली किंवा हिरवे असं बुरशीसारखं आलेलं असतं फ्लावरती, तर ते फ्लावर घ्यायचं नाही. एकदम पांढरं शुभ्र फ्लावर असेल ते चांगलं बघून घ्यायचं. आतमध्ये सुद्धा असं एकदम वारून बघायचं. ते जर पांढरं शुभ्र आतमध्ये आहे तर मग ते फ्लावर एकदम परफेक्ट आहे असं समजायचं. नाहीतर आतमध्ये ना किडक्या असत्या, आळ्या असतात, अशी बुरशी लागलेली असते, ते फ्लावर बिलकुल घ्यायचं नाही. तर या ठिकाणी आपण फ्लावर घेतलं तर याला आहे ना आता आपण चिरून घ्यायचं आहे. तर फ्लावर चिरताना आहे ना तर ते अगदी सोपं आहे. त्याला काही चाकूही नसला तरी आपण हाताने सहज याचे फुलं तोडू शकतो. हे बघू शकता तुम्ही, असे वेगळे वेगळे होऊन जातात. सहज चिरल्या जातं किंवा तोडल्या जाते हे फुलं याच्यावाले असं हाताने. आणि मध्यम आकाराचंच हे करायचं, एकदम बारीक फ्लावर चिरायचं नाही. नाहीतर काय होतं, भाजी करताना ते एकदम गाळा होऊन जातं. फ्लावरची भाजी ना खूप नाजूक असते, त्यामुळे ते थोडंसं मध्यम आकारामध्येच त्याची फुलं तोडायची. आणि कवळे असे ना, कवळे देठ पण याचे असे खालच्या दांड्या आहे ना घ्यायच्या. त्या दांड्यामध्ये ना खूप सारे विटॅमिन्स असतात. कवळे कवळे घ्यायचे, जे निब्बर असेल ना ते घ्यायचं नाही आणि असं बारीक चिरून घ्यायचे त्याचे खालचे जे जे दांडी असते ना ती पण. हे असं फ्लावर सगळं चिरून घ्यायचं. फ्लावर आपलं चिरून झालं आहे. यामध्ये काय करायचं, पाणी गरम करायचं आणि गरम गरम जे कडक पाणी असतं ना, ते उकळलेलं पाणी यामध्ये टाकायचं. मी बरेच जणीचं बघितलं, हे काय करतात, भाजी उकडून घेतात, म्हणजे फ्लावर उकडून घेतात. मग उकडून घेतलं ना फ्लावर, त्याची सगळी चव जाते आणि मग ती भाजी ना पानसट लागते. हे गरम गरम पाणी यामध्ये ओतलं ना, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे 5 मिनिट आहे ना हे असंच ठेवायचं. फ्लावर जर सुकला असेल ना, तर फ्रीजमधल्या थंड्या पाण्यामध्ये ना त्याला 5 मिनिट ठेवायचं. एकदम ताजं होऊन जातं फ्लावर. आता यासाठी ना काही आपण वाटून वाटून घ्यायचं आहे. साधी सिंपल भाजी, आपण कुठलेही यामध्ये मसाल्याचा वापर करणार नाही, जास्त मसाले वापरणार नाही आहे. तर या ठिकाणी मी 10-12 आहे ना लसूणच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतले. हे आपण ठेचून घेणार आहे. तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटू शकता किंवा मग याला ना लसूण, अ, अ, अद्रक आणि कढीपत्त्याची पानं आहे ना तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मी ठेचून घेणार आहे. कढीपत्त्याची पानं आहे ना ठेचून घ्यायची, म्हणजे फोडणीबरोबर आहे ना ते खाल्ल्या पण जातात. आपण जेव्हा भाजीमध्ये कढीपत्त्याची पानं टाकतो ना, आपण खात नाही, ते बाजूला काढून टाकतो. मोठे आणि लहानसुद्धा मुलं तसेच करतात, बाजूला काढून टाकता, म्हणजे पानं खाल्ल्या जात नाही. कढीपत्ता एवढा आरोग्यदायी आहे ना, आपल्या डोळ्यासाठी, केसासाठी खूप फायदेमंद आहे. म्हणजे कढीपत्ता हा खायलाच पाहिजे. मग तो असा खाल्ला जात नाही, म्हणून असं कुठल्याही भाजीमध्ये ना कढीपत्ता ठेचून टाकायचा. तर आपलं हे अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आपण ठेचून घेतला. आता हे एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ. कढीपत्ता, अद्रक ठेचून झाली. आता ह्या वाटीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आपण झटपट भाजी करणार आहे, तर याला आहे ना 5 मिनिट झाले. फ्लावरला आपण पाण्यामध्ये ठेवलं आहे. तर याला आहे ना आता, आणि काय होतं, गरम पाण्यात टाकलं ना फ्लावर थोडंसं असं मऊ पण होऊन जातं. याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही. आणि यावरती गरम पाण्यात आपण का टाकतोय, की यावरती ना फवारणी पण केलेली असती, काही जीवजंतू असतं यामध्ये. म्हणून आहे ना हे थोडंसं गरम पाण्यामध्ये टाकायचं स्वच्छ. याला थोडंसं 5 मिनिट राहू द्यायचं आणि मग 1-2 वेळेस आहे ना हलक्या हाताने आहे ना 2-3 वेळेस पाण्यानं याला स्वच्छ धुवून घ्यायचं परत. याला आहे ना चोळायचं नाही. काय होतं, हे फुलं आहे ना खूप नाजूक असतात, मग ती चुरावून जाते. हलक्या हाताने आहे ना या फ्लावरला धुवायचं. मोकळ्या पाण्यात असं धुवून घ्यायचं.
हे बघा किती नरम झालं आहे गरम पाण्यानंच. मग याला आहे ना जास्त वेळ लागत नाही शिजायला, लगेच शिजती भाजी आणि पानचट पण लागत नाही. भाजी आहे ना फ्लावर कधीच शिजवून घ्यायचं नाही किंवा पाण्यामध्ये ते. आता यासाठी ना आपण या ठिकाणी काही साधे सिंपल असे मसाले घेतले, घरगुती मसाले. ते पहिले आपण बघून घेऊ. आता फ्लावरच्या सुक्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तर ते बघूया. तर मी या ठिकाणी 1 टेबलस्पून मोहरी घेतली, 1 टेबलस्पून जिरं घेतलं, अर्धा टीस्पून हळदी घेतली, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलं आहे आणि 1 टेबलस्पून गरम मसाला घेतला. हा होममेड गरम मसाला आहे आणि शेंगदाण्याची चटणी घेतली 2 टेबलस्पून. तुम्ही शेंगदाण्याची कूट पण घेऊ शकता किंवा मग नाही घातलं तरी काही हरकत नाही. हिंग घेतलं, कढीपत्त्याची पानं घेतली, थोडी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल घेतलं. आता शेंगदाणे घालणं किंवा शेंगदाण्याची चटणी यामध्ये टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आमच्याकडे घालतात आणि चांगली लागते त्यानं टेस्ट म्हणून मी ते घेतले. त्या ठिकाणी गॅसवर कढई ठेवली मी. त्यामध्ये तेल टाकू. तेल तापल्याच्या नंतर आहे ना मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर आहे ना काय करायचं, यामध्ये जे आपण वाटलेलं जे हे होतं अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आपण ठेचून घेतलं तर ते टाकून आहे ना चांगलं तेलामध्ये याला परतून घ्यायचं आहे. जास्त पण लाल होऊ द्यायचं नाही, जळू द्यायचं नाही मसाला. गॅसची फ्लेम आहे ना या ठिकाणी कमी करायची. थोडंसं हिंग घालू फोडणीमध्ये, हळदी, परतून घ्यायचं आणि यामध्ये घालू लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालू. परत एकदा चांगलं परतून घ्यायचं. गॅस या ठिकाणी एकदम कमी करायचं आता, कारण काय होतं कोरडे मसाले ना जळून जातात. मग म्हणजे फ्लावर घेतलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे भाजी करायला आहे ना जास्त वेळ पण लागत नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी होऊन जाते. 10 मिनटातच होती ही भाजी. मीठ टाकू चवीनुसार आणि मसाले जळू नये म्हणून आपण यामध्ये ना थोडंसं पाणी टाकू, म्हणजे मसाले जळणार नाही. आणि पाणी टाकल्याच्या नंतर आहे ना परत असं परतून घ्यायचं, म्हणजे सगळ्या याला मसाला चांगला लागतो फ्लावरला. सगळीकडून असं परतून घेतलं, याला सगळीकडून चांगला फ्लावरला मसाला लागला की मग यावरती ना काय करायचं, झाकण ठेवायचं आणि गॅस आहे ना एकदम कमी करायचा. मंद आचेवरती याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याला आहे ना आपोआप पाणी सुटतं, म्हणजे यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि फ्लावरला आहे ना पाणी सुटतं. हे बघू शकता तुम्ही. 5 मिनिट आहे ना याला झाकण ठेवून मंद आचेवरती शिजू द्यायचं. मध्ये एकदा झाकण उघडून हलवून द्यायचं, म्हणजे जळणार नाही. झाकण काढून घ्यायचं. परत एकदा याला चांगलं परतून घेऊ आणि यानंतर आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू किंवा चटणी टाकायची. परत एकदा याला परतून घ्यायचं. दाण्याचा कूट टाकला ना ही भाजी एकदम टेस्टी लागते. मग थोडंसं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर स्किप पण करू शकता. हे बघा आपली भाजी आता ही पूर्णपणे तयार आहे. बघा किती छान झाली ना. लगेच शिजते. वरून थोडी कोथिंबीर टाकू गार्निशिंगसाठी. परत एकदा थोडी अशी परतून घ्यायची, सगळीकडे मग मिक्स होते. गॅस मी आता बंद केला आहे आणि एका डिशमध्ये आता काढून घेऊ. एकदम टेस्टी आणि मस्त एकदम आपली फ्लावरची सुकी भाजी करून तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे आणि झटपट होती. काही वेळ लागत नाही. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना ही भाजी खूप पटकन होऊन जाते. एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कांतास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता याचं टेक्स्चर भाजीचं किती छान आहे. हे फ्लावरची सुकी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया अशाच पुढच्या एका हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत
खात राहा, मस्त राहा. थँक्यू.